नमस्कार मित्रांनो, आम्हा दोघांना खूप जास्त आवडणारी आज आपण भाजी करणार आहोत। तर कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा हलका गुलाबी येईपर्यंत मंद आचेवरती परतून घ्यायचा। यामध्ये टाकून घेऊया आता लसूण बारीक चॉप केलेलं टाकायचं, हे सुद्धा मंद आचेवरती हलकं गुलाबी येईपर्यंत परतायचं। टोमॅटो टाकायचे आणि त्याला सुद्धा सॉफ्ट येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। पावडर मसाले टाकून घेऊया, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मसाला कोणता पण टाकू शकता तुमच्या आवडीचा आणि 1 चमचा धनिया पावडर। हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर थोड्या वेळांसाठी 1 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकून। नंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत वालाच्या शेंगा। वालाच्या शेंगा तोडून घेतल्या आहे, त्याचं वाल वगैरे काढून तोडून घेतल्या होत्या। हे वालाच्या शेंगा टाकून एकत्र करायचं, 10 ते 15 मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची आहे। मस्त भाजी रेडी आहे। थँक यू।